नमस्कार मैत्रिणींनो, यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये मी कोमल गुंड तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर हा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे. त्याला आपण खालच्या साईडनं असा बेल्ट म्हणजेच क्रॉसपट्टी जोडलेली आहे. तर त्याचं संपूर्ण पेपरवरती मार्किंग, कटिंग सगळं काही आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि बघा तुम्ही या ठिकाणी फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि फिटिंगसुद्धा या ब्लाऊजची खूप सुंदर आलेली आहे. आणि अंगात घातल्यानंतर हा ब्लाऊजची फिटिंग कशी बसते हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा. सगळ्यात आधी आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग करूयात. तर मी जसं जसं मार्किंग करते तसं तसं तुम्हाला पण मार्किंग करायचं आहे. आणि तुमची साईज कोणती असू द्या, काय चेंजेस करायचे तर मी तुम्हाला मार्किंग करत असताना सांगणार आहे तुमच्या साईजनुसार. तर बघा, सगळ्यात आधी मी इथे एक सरळ लाईन ओढून घेतली आहे. तर तुम्हाला पण एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं फुल शोल्डरचं अर्ध मार्किंग करायचं आहे. म्हणजे तुमची फुल शोल्डर किती आहे बघायचं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी माझी फुल शोल्डर आहे 15 इंच. तर मी 15 इंचाचं अर्ध करणार आहे. तुम्हाला पण तुमच्या फुल शोल्डरचं अर्ध करायचं आहे. आणि ते मार्किंग तुम्हाला बंद बाजूकडून समोरच्या साईडला मार्किंग करायचं आहे. बघा, ही साईड आपली बंद बाजू आहे आणि ही साईड आपली ओपन साईड आहे. तर मी इथं 7.5 वरती इथं मार्किंग करणार आहे. तुम्हाला तुमचे फुल शोल्डरचं अर्ध करायचं आहे आणि इथं मार्किंग करायचंय. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं उंचीचं माप टाकायचंय. तर उंची तुम्हाला पाठीमागचा भाग असला तरी पण तुम्हाला उंची पुढचीच घ्यायची आहे. तर बघायचंय तुम्हाला तुमची पुढची उंची किती आहे. तर बघा, तर माझी ब्लाऊजची पुढची उंची आहे 16. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच वाढवणार, 17. शिलाईचं 1 इंच वाढवून मी या ठिकाणी 17 वरती मार्किंग केले. तुम्हाला तुमच्या पुढच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवायचंय आणि या ठिकाणी एक मार्किंग करायचं आणि अशी एक खालच्या साईडला पण एक लाईन ओढायची. तर हे झाले आपली उंची पाठीमागच्या भागाची. तर पाठीमागचा भाग आहे परंतु आपण उंची पुढचीच टाकलेली आहे. तर तुम्हाला पण पुढचीच टाकायची आहे पाठीमागची. नंतर ते आपोआप कमी होऊन तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी होणार आहे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला इथून बंद बाजूच्या साईडनं 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय. आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग आहे ना, तर ते सगळ्यांसाठी फिक्स आहे. आता त्याच्यानंतर हे जे आपण अर्ध मार्किंग केले, फुल शोल्डरचं अर्ध करून जे मार्किंग केले, तिथून खाली 1 इंचाचं मार्किंग करायचंय. आणि हे 1 इंचाचं मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. आता आपल्याला इथे एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तर अशी क्रॉस लाईन ओढून घेतली. तर आता त्याच्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचं मार्किंग करायचंय. तर मोंडा तुमच्या साईजनुसार प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला चार्ट बघावा लागेल आर्म होलचा. जर तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला हा चार्ट कसा वाचायचा ते माहिती असेल. आणि नसेल तर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तरी पण बघा, या ठिकाणी असे 2 चार्ट असतात. मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी मी इथं चार्ट बनवले तुम्हाला सोपं जावं म्हणून. तर प्रत्येकाचा साईजनुसार मोंडा वेगवेगळा असतो. तर बघा, चेस्ट तुम्हाला तुमची छाती बघायची किती आहे आणि छातीनुसार तुम्हाला मोंडा किती घ्यायचा आहे तर त्याचं मी इथं लिहून दिलेलं आहे तुम्हाला. बघा, 28 साईज पासून म्हणजे सगळ्यात लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत मी सगळ्यात मोठी साईज 50, 51, 52 पर्यंतच्या साईज पर्यंत मी तुम्हाला सगळे मार्किंग इथं लिहून दिलेले आहेत. तर अगदी बघा 28, 28.5, 29, 29.5. तर तुम्हाला काय करायचंय, तुमची फक्त चेस्ट बघायची किती आहे. तर बघा, या ठिकाणी माझी चेस्ट आहे 36 इंच. तर 36 बरोबर 6.5 आहे म्हणजे 6.5. तर मला मोंड्याचं मार्किंग एवढं करावं लागणार आहे. माझं चेक केलंय. तुम्हाला तुमची चेस्ट बघायची आहे. चेस्टनुसार तुम्हाला तुमचं किती मार्किंग येते बघायचंय. आणि हे जे आपण 1 इंच डाऊन मार्किंग केले तिथून खाली तुम्हाला मोंड्याचं मार्किंग करायचंय. तर बघा, इथं माझा मोंडा आहे 6.5 इंच. मी इथं 6.5 इंचावरती मार्किंग केले आणि इथं एक मी अशी सरळ लाईन ओढून घेणार आहे. आता ही झाली आपली छातीची लाईन, चेस्ट लाईन. छातीचं मार्किंग करत असताना बघा, पाठीमागच्या भागाला आपला हा झाला पाठीमागचा भाग. बघा, इथं मी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर बघा, हा आहे आपला डीप नेक पाठीमागचा. तर हा जो बेल्ट आहे तर तो बेल्ट तुमचा 4 इंच, 3 इंच म्हणजेच बघा 2 पेक्षा जास्त 2.25 पासून ते 4.75 पर्यंत जर तुमचा बेल्ट असेल हा, तर तुम्हाला इथं काय करायचं, डायरेक्ट छाती भागीले 4 करायचे. पण हा जो बेल्ट आहे तर तो तुमचा 5 इंच, 6 इंच, 7 इंच म्हणजे 7 इंच असा जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथं छातीमध्ये 1 इंच लुजिंग वाढवायचंय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, छाती अधिक 1 करायचंय आणि मग भागीले 4 करायचंय. कळालं? म्हणजेच बघा, तुम्हाला जेवढा तुमचा गळा कमी तर तेवढं तुम्हाला लुजिंग वाढवायचंय. पण किती वाढवणार तुम्ही लुजिंग? 1 इंच. आणि जेवढा तुमचा गळा डीप तर तेवढं तुम्हाला कमी करायचं म्हणजेच डायरेक्ट छाती भागीले 4 करायचे. आता माझा जो बेल्ट आहे तर तो 4 इंचाचा असतो नेहमी. बघा, 4, 4.5, 5 पर्यंत असेल तर तुम्ही छाती भागीले 4 करायचे डायरेक्ट.
3 3.5 पण असेल तरी सुद्धा तुम्हाला छाती भागिले 4 करायचे, म्हणजे छातीचा चौथा भाग करायचा आहे. आता मी छातीचा चौथा भाग म्हणजे 36 आहे माझी चेस्ट, तर चेस्ट भागिले 4 करणार मी. बघा 9 इंच आले, तर हे 9 इंच मी बंद बाजूकडून या छाती लाईनवरती मी मार्किंग करते 9 इंचावरती. तुम्हाला तुमची चेस्ट डिवाइड 4 करायचंय, छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचंय. बघा आपण मागच्या भागाचं मार्किंग करत आहोत आपण. आता त्याच्यानंतर तिथून पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. तर आता आपल्या इथं छातीचं मार्किंग करून झालंय. आता आपल्याला इथं काय करायचंय, मोंड्याचा आकार द्यायचा आहे. मोंड्याचा आकार देण्याच्या आधी आपल्याला इथं शोल्डर मायनस करायचे असते. तर शोल्डर मायनस का करायची, तर बघा ज्यावेळेस आपला जो गळा आहे तर तो असा डीप असतो. बघा दोन्ही गळे आपला आजच्या ब्लाऊजमध्ये आपले दोन्ही गळे डीप आहेत. पुढचा पण डीप आहे आणि पाठीमागचा पण डीप आहे. तर ज्यावेळेस आपला ब्लाऊजचा गळा डीप असतो तर त्यावेळेस आपल्याला शोल्डर असे उतरण्याचे प्रॉब्लेम होतात किंवा पुढच्या साईडला गळा लूज होण्याचे पण प्रॉब्लेम येतात. तर हे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आपण शोल्डर मायनस चार्ट बघतो आणि त्याच्यानुसार आपण मायनस करतो. तर बघा शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याकडे एवढे एकूण 6 चार्ट आहेत हे सगळे. तर हे सगळे चार्ट तुम्हाला बघायचे आहेत. तर कशा पद्धतीने बघू शकता बघा तुम्ही. तर शोल्डर मायनस चार्ट बघत असताना तुम्हाला सगळ्यात आधी तुमची रेडी शोल्डर किती आहे तर ते बघायचं आहे. बघा बघा इथं रेडी शोल्डर दिलेली आहे. तर सगळ्यात आधी बघा ह्या चार्टमध्ये वरच्या साईडला रेडी शोल्डर दिली. तर रेडी शोल्डर तुमची किती आहेत, तयार शोल्डर किती आहे तर ते बघायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर बघा रेडी शोल्डर 2, 2.25, 2.5, 2.75 म्हणजे ह्या चार्टमध्ये आहे. तर आपल्याला हा चार्ट बघायचा आहे, म्हणजेच हे सगळे चार्ट आपल्याला साईडला ठेवायचे. पण ज्यावेळेस तुमची शोल्डर 3 असेल तर तुम्हाला ज्या चार्टमध्ये तुमचं 3 इंच आहे तर बघा याच्यामध्ये अर्धा इंच आहे, 0.75 आहे, इथं 3 आहे, म्हणजे तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. जर तुमची शोल्डर 1 इंचाचीच असेल, 1 इंच, 1.25 इंच, तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागणार आहे. आणि शोल्डर मोठी असेल म्हणजे 4, 4.25, 4.5 असेल मोठी शोल्डर तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागणार आहे. म्हणजे तुमची शोल्डर किती आहे त्याच्यावरून तुम्हाला आधी सगळ्यात आधी चार्ट सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल आजपर्यंत मी एवढे ब्लाऊज शिवले, एवढे युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले, पण हे शोल्डर मायनस वगैरे आम्ही काही केलं नाही. तरी पण बघा आजपर्यंत तुम्ही जे ब्लाऊज शिवत होतात तर त्यामध्ये तुमचे गळे एकदम टाईट बसतात का, शोल्डर उतरणे किंवा गळा लूज होणं, तर हे असे प्रॉब्लेम तुम्हाला येतच असणार आहेत. पण हे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणूनच आपण हे चार्ट बघणार आहोत. तर ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्हाला हे सगळे प्रोसेस करावी लागणार आहे. तर बघा हे चार्ट जे आहेत तर ते मी आज एक चार्ट बघून दाखवत आहे. आता तुम्ही म्हणसाल आमची शोल्डर 3 इंच आहे, आम्ही चार्ट कुठं बघणार, तर आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हे सगळे शोल्डर मायनस चार्ट आहेत तर ते कसे वाचायचे, कुठं बघायचे याचे मी फोटो पण शेअर केलेले आहेत यूट्यूबवरती. तर ते कुठं बघायचे ह्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ काढलेला आहे. तर त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये देते. तर त्या लिंकवरती जाऊन पण तुम्ही बघू शकता. नसेल तर आपण व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ मी देते तुम्हाला, तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जाऊन हे सगळे चार्ट जे आहेत तर ते बघून लिहून काढू शकता तुम्ही तुमच्यासाठी. तर बघा कसं, आता आज आपली शोल्डर आहे 2.5 इंच, तर आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. आता त्याच्यानंतर आपला हा मागचा भाग आहे, मागचा गळा कुठला आहे आपला तर ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी आपण पाठीमागचा गळा गोलच ठेवूया. तुम्ही कोणताही ठेवू शकता, गोल, चौकोनी, व्ही गळा, स्वीट हार्ट गळा, कुठलाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लाऊजमध्ये आपला पाठीमागचा गळा आहे गोल. तुम्हाला गळा कुठला बघायचा आहे तर बघा गोल गळा कुठं आहे तर चौकोनी, तर गोल, स्वीट हार्ट, व्ही गळा आणि व्ही लिफनी, पानगळा आणि व्ही गळा. इथं गळ्याचे आकार दिलेत. तर आपला गोल आहे म्हणजेच ही लाईन, म्हणजेच आपल्याला अशी आडवी ही लाईन बघावं लागणार आहे, ही लाईन. आता गळा झाला. आता गळा झाल्याच्या नंतर तुम्हाला ही नेक डीप किती ठेवायची, म्हणजे गळ्याची जी उंची आहे तुमची तर ती किती ठेवायची ते बघायचंय. तर गळ्याची उंची आहे माझी 9 इंच. 9 इंच मला गळा पाहिजे पाठीमागचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाठीमागच्या गळ्याचं माप घेतलेलंच असणार आहे. हे जे गळ्याचं माप आहे तर ते तुमचं गळ्याची उंची, एकूण उंची किती आहे तर ती बघायची आहे तुम्हाला. तर या ठिकाणी माझे हे 9 इंच, तुमचे 8 इंच, 7 इंच, 9.5, 10 इंच असू शकते, 11 इंच असू शकते. तुम्हाला चेक करायचं किती आहे. आता मी कुठं बघणार 9 इंच कुठं आहे तर बघा वरच्या साईडला इथं नेक डीप 5.5 ते 6.5, 6.5 ते 6.5, 6.5 ते 6.75,
7 ते 8.75, 9 ते 10.75, 11 पेक्षा पण जास्त असेल तर तुम्हाला ही लाईन चेक करायची. आता बघा ह्या ब्लाऊजमध्ये माझा मागचा गळा आहे 9 इंच, तर मी इथं 9 इथं आहे, तर मी ही उभी लाईन चेक करणार. म्हणजे ही गोल गळ्याची आडवी आणि ही 9 इंच गळ्याची उंची उभी, तर किती आलं? 3 इंच आलं. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं या ठिकाणी चार्टमध्ये बघितल्यानंतर? तर 3 इंच आलं. तर तुम्हाला चेक करायचं तुमचं किती येते, 2 येते, 3 येते का 2.5 येते का 3.5 येते, किंवा मग तुम्ही असं स्वीट हार्ट गळा असेल तर तुम्हाला इथं बघायचंय खाली इथं गळ्याची उंची दिलेली आहे, तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. आणि एवढा आणि ह्या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला हा चार्ट वाचायचा कळाला नसेल तरी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे या चार्टवरती, तर तो तुम्हाला नक्की बघायचा आहे. तर बघा या ठिकाणी ह्या चार्टनुसार माझा आला आहे -3 इंच, म्हणजे -3 इंच. आता हे मायनस कुठून करायचंय? तर हे मायनस आपल्याला आपल्या फुल शोल्डर मधून करायचंय. फुल शोल्डर मधून मायनस करायचंय. तर बघा कसं मायनस करायचं. आता माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, तर तुम्हाला तुमची फुल शोल्डर घ्यायची आहे. किती आहे तुमची? आता इथं 15 इंच आहे, 15 मधून मी -3 इंच करणार. तर 1 2 3 किती आलं? 12 आलं. आता मी 12चा अर्ध करणार, तर 12चा अर्ध होते 6 इंच. तर हे 6 इंच आपल्याला ही जी आपण क्रॉस लाईन ओढलेली आहे शोल्डरची जी क्रॉस लाईन आहे तर तिथं मार्किंग करायचंय. बघा मी कशा पद्धतीने करते. तर बघा 6 इंच म्हणजे मी बंद बाजूला बरोबर इथं 6 इंच धरले आणि क्रॉस लाईन म्हणजे तिरक्या लाईनवर जिथं येते मी तिथं मार्किंग करणार आहे 6 इंच. आणि आता इथं 6 इंच आहे म्हणजेच आपल्याला खालच्या लाईनवर पण 6 इंच करायचे. म्हणजे तुमचं जेवढं वरती येते तेवढंच तुम्हाला इथं पण करायचंय. जेवढं इथं आहे तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचे आणि इथे एक उभी लाईन बनवून घ्यायची सरळ. जसं आपण पाठीमागच्या गळ्याचं शोल्डर मायनस बघितलं सेम तसंच आपल्याला पुढच्या गळ्याचं पण बघायचं आहे. तर तुम्ही एकाच टायमिंगला बघून घेऊ शकता. आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याला भागाला 3 इंच वजा करायचं होतं, पुढच्या गळ्याला आपल्याला 2.5 शोल्डर असणार आहे, म्हणजे हा चार्ट बघायचा आहे. आणि पुढचा गळा जो आहे तर तो मी या ठिकाणी स्वीट हार्ट गळा, तर स्वीट हार्ट गळा आहे पुढचा. तर स्वीट हार्ट गळा म्हणजेच इथं आहे. आता पुढच्या गळ्याची उंची किती आहे आपली? 6 इंच. माझी नेक डीप आहे 6 इंच. तुमची केवढी आहे? 5 असेल, 6 असेल, 6.5 असेल, तुम्हाला बघायचंय पुढच्या गळ्याची. तर माझी आहे 6. बघा इथं स्वीट हार्ट गळा 6, उंची किती आलं? 1.5 इंच आलं. म्हणजे मी पुढच्या गळ्यातून किती वजा करणार? पुढचा वजा 1.5 इंच. म्हणजे बघा आपल्याला पुढच्या भागाचं ज्यावेळेस आपण मार्किंग करू तर त्यावेळेस आपल्याला हे 1.5 इंच वजा करायचंय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढच्या भागाचं मार्किंग करत असताना आपल्याला 1.5 इंच वजा करायचंय, म्हणजे शोल्डर मायनस करताना. आता आपल्याला आणि जेवढं उत्तर आलं पाठीमागचं किती आलं? 3 आलं. आपण फुल शोल्डर मधून वजा 3 केलं, त्याचं अर्ध केलं, किती आलं? 6 आलं माझं. तर मी इथं मार्किंग केले तेवढंच इथं पण मार्किंग केले आणि इथून एक सरळ उभी लाईन ओढून घेतली. आता इथं आपल्याला मोंढ्याचा इथं आपल्याला क्रॉस मार्क करायचे. तर क्रॉस मार्क कसं करतो आपण? 40 पेक्षा जास्त छाती असेल तर तुम्हाला पाठीमागच्या भागाला 1.25 इंच मार्किंग करायचे आणि 40च्या आत असेल छाती तर तुम्हाला इथं 1 इंचाचं मार्किंग करायचंय, 1 इंचाचं क्रॉस मार्क करायचंय. आणि इथं तुम्हाला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मोंढ्याचा आकार तुम्हाला अशा पद्धतीनं फ्रेंच कर्वचा वापर करून तुम्ही मोंढ्याचा आकार देऊ शकता. तर इथं झालंय आपला मोंढ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचंय? वरून पण गळा मायनस करायचा आहे. म्हणजे ज्या आपल्या इथं गळ्याच्या तिथं क्रीज येतात ना, ह्या इथं अशा आडव्या क्रीज येतात तर त्या पूर्ण आपल्या वरच्या साईडनं मायनस होऊन जाते. तर त्याच्यासाठी काय करायचंय? बघा इथं जेवढं अंतर आहे, ही जी क्रॉस लाईन आहे आणि ही सरळ लाईन आहे, तर त्याच्यातलं अंतर मोजायचंय. तर बघा इथं किती आहे? अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आहे. तर सेम तेवढंच मार्किंग मी इथं करणार, अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आणि इथून मी असं सरळ जॉईंट करणार. म्हणजेच ही वरचं सगळं मी या ठिकाणी मायनस केलेलं आहे. बघा आपण जे अगोदर 2.5 इंचाचं मार्किंग हे सगळं आपलं हे सगळं पूर्ण मायनस झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? त्याच्यानंतर उंची, गळ्याची उंची बघायची आहे किती आहे इथून खाली. नेक डीप, तर बघा या ठिकाणी नेक डीप आहे माझा 9 इंच. तर मी इथं 9 इंचावरती इथं मार्किंग करते. तर हे जे 9 इंच आहे तर ते ही माझ्या ही जी छातीची लाईन आहे तिथून वरती इथं अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि तिथं मी अशी पट्टी ठेवली. तर हे जे आपली तुमची गळ्याची उंची छातीच्या लाईनच्या खाली आहे, म्हणजे तुम्हाला आणखी अर्धा इंच मायनस करायचं आहे. कधी मायनस करायचं? ज्यावेळेस तुमचा गळा छातीची लाईन आहे त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला असेल तर
तर तुम्हाला आणखी अर्धा इंच मायनस करायचे. पण जर तुमच्या गळ्याची उंची इथं असेल, वरच्या साईडला असेल, छातीपेक्षा वर असेल, ही जी लाईन आहे त्याच्यापेक्षा वर असेल, तर तुम्हाला इथं मायनस करायची काही गरज नाही. पण बघा पाठीमागचा गळा जो असतो तो डीप नेक मध्ये सहसा छातीपेक्षा खालीच असतो. तर माझा इथं आहे म्हणजे छातीपेक्षा खाली आहे, तर मी आणखी अर्धा इंच वजा करणार वरून. तर ही जी लाईन ओढली आपण तिथून खाली आपण अर्धा इंचावरती असं मार्किंग करणार आहे मी, आणि आणखी अर्धा इंच मायनस करणार आहे. म्हणजेच आपण अजून मायनस केलेलं आहे वरचं पूर्ण आपण आणखी कट करून घेतलेलं आहे, म्हणजेच घालवलेलं आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. आता बघा आपण सगळ्यात आधी 2.5 इंचाचं जे मार्किंग केलं तर ते आपलं फायनल शोल्डर नव्हती. आता आपण जे करतो तर ते शोल्डरचं मार्किंग करायचं आपल्याला. आता माझी शोल्डर आहे 2.5 इंच, रेडी शोल्डर किती आहे माझी 2.5. तर मी इकडून ह्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग, 2.5 मध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचे, म्हणजे तुमच्या रेडी शोल्डर मध्ये तुम्हाला 1 इंच वाढवून मार्किंग करायचे. 2.5 आहे तर मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग करते. आता आपल्याला इथं काय करायचंय, खाली कमरेचं मार्किंग करायचंय. तर कमरेला काय आपण करतो, कंबर भागिले 4. तर या ठिकाणी माझी कंबर आहे 28 इंच. तर मग 28चा चौथा भाग होते 7. तर तुम्हाला तुमची कंबर भागिले 4 करायचंय. जेवढं उत्तर येत आहे तेवढं तुम्हाला इथं खालच्या लाईनला मार्किंग करायचंय. तिथून पुढे 1.5 इंचाची शिलाई माय, आणि हे जे 2 फिटिंगच्या लाईन आहेत तर त्या तुम्हाला जोडून घ्यायच्या. आता इथं आपण ही फिटिंगची लाईन जोडून घेतली. आता इथं आपलं पाठीमागच्या भागाचं मार्किंग जे आहे तर ते तयार आहे. आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा राहिलाय आणि याचं कटिंग पण करायचं राहिलंय. तर ते आपण पुढच्या भागाचं मार्किंग केल्यानंतर आपण या पाठीमागच्या भागाचं मार्किंग करणार आहोत. तर आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस कटचं मार्किंग करायचंय, त्याच्यानंतर बेल्टचं पण मार्किंग करायचंय, कटिंग करायचंय. तर त्याच्यासाठी मी इथं सगळ्यात आधी एक पेपर घेतलेला आहे, मार्किंग करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडने एक सरळ लाईन ओढायची आहे. ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं आता त्याच्यानंतर आपल्याला इथं फुल शोल्डरचा अर्ध करायचंय. फुल शोल्डरचा अर्ध होते माझे 14, माझे फुल शोल्डर आहे 15 इंच. 15 इंचाचा अर्ध होते 7.5. तर तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरचा अर्ध करून इथं मार्किंग करायचंय. फुल शोल्डरचा अर्ध 7.5. आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला फिक्स 2.5 इंचाचं मार्किंग, तर 2.5 इंचाचं मार्किंग सगळ्यांनी फिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर इथून खाली 1 इंचाचं मार्किंग, हे पण मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. आता हे 2.5 इंचाचं आणि 1 इंचाचं तिथं आपल्याला एक क्रॉस लाईन ओढायची आहे. आता त्याच्यानंतर बघा आपण मोंडा टाकायचा आहे, म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करायचंय. तर आपलं जेवढं तुमचं पाठीमागचा मोंडा आहे तेवढाच तुमचा पुढचा पण असणार आहे. तर बघा किती आहे, 36 आहे, तर 6.5 इंच आपला मोंडा माझा या ठिकाणी मोंडा आहे. तर मी या ठिकाणी पाठीमागं जेवढं आहे तेवढंच मी इथं पण मार्किंग करणार आहे 6.5. तुम्हाला तुमचं जेवढं येते छातीनुसार तेवढं मग बघायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. आणि इथं एक लाईन ओढायची. आता ही झाली आपली चेस्ट लाईन. आता इथं आपल्याला छातीचं मार्किंग करायचंय. बघा आपला पुढचा भाग चालू आहे. पुढच्या भागाचं छातीचं मार्किंग करताना आपल्याला इथं लुजिंग वाढवावी लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, छाती अधिक 1.5 इंच. तर सगळ्यांना 1.5 इंच फिक्स आहे आणि परत त्याला भागिले 4. तर हे सूत्र आहे पुढच्या छातीचं मार्किंग करायचं. तर तुमची छाती घ्यायची, तुमची छाती त्याच्यात तुम्हाला 1.5 इंच वाढवायचं आणि परत त्याचा चौथा भाग करायचा आहे. तर बघा 36 अधिक 1.5 इंच भागिले 4, तर किती आले, 9.37 आले, म्हणजे 9.25च्या वर एक लाईन. तर तेवढं मार्किंग मी इथं करणार आहे छातीच्या लाईनवरती. आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची शिलाई माया. आता हे झालं आपलं छातीचं मार्किंग झाले. आता आपल्याला इथं मोंड्याचं मार्किंग, मोंड्याचा आकार द्यायचा आहे. पण त्याच्या आधी आपण काय करायचं ठरवलंय, काय करायचं बघितलं, शोल्डर मायनस. तर शोल्डर मायनस म्हणजे आपण हे चार्ट बघितलं आणि हे चार्टनुसार आपण पुढच्या पण गळ्याचं बघून घेऊयात. आता आपले रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, गळा आहे स्वीट हार्ट गळा म्हणजेच हा गळा. तर आपल्याला ही लाईन बघायची. आणि नेक डीप किती आहे आपला, माझा आहे 6 इंच. तर माझं 6 इंच म्हणजे इथं आलं उभं, मग असं उभं आणि असं आडवं, तर किती आलं, वजा 1.5 इंच, वजा 1.5 इंच. तर हे 1.5 इंच आपल्याला वजा करायचे. पण कशातून वजा करणार आपण, आपली फुल शोल्डर मधून. तर माझी फुल शोल्डर आहे 15 इंच, त्यातनं 1.5 इंच कमी केल्यावर 1 आणि अर्धा, तर 13.5 आलं. आता मी त्याचं अर्ध करणार, 13.5चं अर्ध. तर किती आलं या ठिकाणी, 6.75. आता हे जे उत्तर आले तर ते आपल्याला
ही जी क्रॉस लाईन आहे तर तिथं करायचं आहे बंद बाजूच्या साईडनं. तर बघा बंद बाजूपासून मी पुढे 6.75 वर मार्किंग केलं. तेच मार्किंग मी फिटिंग छातीच्या लाईन वरती पण करणार आहे आणि इथं एक अशी सरळ उभी लाईन ओढून घेणार आहे. तुम्हाला पण सेम असंच करायचंय. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी लाईन ओढली आपण तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचंय. तर सेंटर काढण्यासाठी आपल्याला असा टेप फोल्ड करायचा आहे आणि हा झाला आपला सेंटर. आता या सेंटर पासून आतल्या बाजूला 0.25 चं मार्किंग करायचंय आणि हे सगळ्यांना फिक्स आहे 0.25 सगळ्यांनी आतमध्ये मार्किंग करायचं. आणि इथं आपल्याला क्रॉस मार्क करायचंय. तर क्रॉस मार्क आपण कसा करतो तर 40च्या आत छाती आहे म्हणून आपल्याला इथं पुढचं मार्किंग 0.75 करावं लागेल. आणि 40 पेक्षा जास्त असेल 41-42 तुमची छाती तर तुम्हाला इथं 1 इंचाचं मार्किंग करायचंय. तर मी इथं 0.75 केलंय कारण चेस्ट मध्ये 40 पेक्षा कमी आहे. आता मी इथं 0.75 केलंय. आता आपल्याला इथं हा पॉइंट आणि ही लाईन ह्या पॉइंटच्या पुढे जायचं नाही आपल्याला. हे 3 पॉइंट धरून आपल्याला आकार द्यायचे. तर आकार देताना मी सगळ्यात आधी खालचे 3 पॉइंट जोडते आणि नंतर हा पॉइंट मी हे जे आपण मायनस केले शोल्डर तर त्या पॉइंटला जोडायचे. तर बघा अशा पद्धतीनं मी ह्या लाईनला जोडून घेतले. तर हे एवढं शोल्डर आपण मायनस केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय वरून पण गळा लूज होऊ नये जसं आपण पाठीमागच्या भागात मोजलं होतं तर तसंच आता इथं पण करायचंय आपल्याला. हे आणि ही सरळ लाईन ह्याच्यातलं अंतर किती आहे मोजायचंय. तर बघा इथं 0.75 आले तर सेम तेवढंच आपल्याला इथं पण लिहायचंय म्हणजे इथं पण मार्किंग करायचंय 0.75 आणि इथं एक सरळ लाईन ओढायची. मी इथं एक सरळ लाईन ओढून घेतली म्हणजे आपण हे वरचं सगळं पूर्ण मायनस केलेलं आहे जेणेकरून आपली गळा लूज होणार नाही आपल्याला आणि शोल्डर पण आपली उतरणार नाही. तर हे दोन्ही मेन प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह झालेले आहेत या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं इथून ही जी आपली क्रॉस लाईन आहे म्हणजे 2.5 इंचाचं मार्किंग 1 इंच डाऊन ही मायनस केलेली शोल्डर. ही 2.5 इंच आणि मायनस केलेली शोल्डरचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा कशा पद्धतीनं. तर इथं 2.5 इंचाचं मार्किंग आणि याची मी शोल्डरचं सेंटर काढला इथं. तर तिथून खाली असा उभा सरळ टेप धरायचा आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला गळ्याचं मार्किंग करायचंय. तुमचा गळा किती आहे तर माझा गळा आहे 6 इंच. तुम्हाला तुमचा जेवढा आहे तेवढं मार्किंग करायचंय जेवढं आहे तेवढं. आता 5.5 असेल तर 5.5, 7 असेल तर 7. माझा या ठिकाणी आहे पुढचा गळा 6 इंच. आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय. तर शोल्डर ते अपेक्स आहे 10 इंच. तर मी इथं 10 मध्ये अर्धा इंच वाढवणार आहे तर 10.5 वरती इथं मी मार्किंग केले. तुम्हाला तुमच्या शोल्डर ते अपेक्स मध्ये अर्धा इंच वाढवायचे. आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय. तर माझी पुढची उंची आहे 16 इंच. तर 16 मध्ये 1 इंच वाढवायचे तुम्हाला म्हणजे पुढच्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवून इथं तुमची उंचीचं मार्किंग करायचे. तर माझं आलंय 17 इंच. तर मी इथं मार्किंग असे 3 मार्किंग केलेत आपण. गळा तुमचा जेवढा आहे तेवढा शोल्डर ते अपेक्स मध्ये अर्धा इंच वाढवायचं आणि पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचे. आणि आता आपल्याला इथं एक सरळ अशा लाईन ओढून घ्यायची आहे ती गळ्याची लाईन. त्याच्यानंतर ही आपली शोल्डर ते अपेक्स आणि ही आपली पूर्ण उंची. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय गळा बघायचा आहे. आता बघा तुम्ही बघू शकता ही जी आपली छातीची लाईन आहे तर त्याच्यावरती अर्धा इंच वरती इथं मार्किंग केले आणि तिथं मी अशी पट्टी ठेवते. तर आता तुम्ही बघू शकता माझा जो गळा आहे तर तो ह्या पट्टीच्या वरती आहे म्हणजे मी या ठिकाणी मायनस करणार नाही. आणि पण जर तुमचा गळा ही जी तुमची छातीची लाईन आहे त्याच्यापेक्षा खाली असेल म्हणजे समजा तुमची इथं 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 असेल तर तुम्हाला या ठिकाणी 0.25 मार्किंग करून वरून वजा करायचे. किती करणार तुम्ही 0.25. बघा अशा पद्धतीनं 0.25 असं मार्किंग करायचंय आणि आणखी जास्त तुम्हाला मायनस करायचंय. पण माझा गळा आहे तर तो कमी आहे बघा पट्टीपासून वर आहे तर मी या ठिकाणी मायनस करणार नाही. तुमचा डीप असेल तर तुम्हाला करायचं आहे. आता बघा हे झालं गळ्याचं मार्किंग. आता आपण काय करूयात रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. तर रेडी शोल्डर मध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचे. तर माझे आहे 2.5 इंच तर मी या ठिकाणी 3.5 इंचावरती मार्किंग करते. जेवढं मायनस केलेली शोल्डर आहे आपली ही जी मायनस केलेला पॉइंट आहे तिथून आतल्या साईडला 3.5 वरती मी तर मार्किंग केली. आता बघायचे आपल्याला ही झाली आपली शोल्डर आणि ही आपली गळा रुंदी. तर गळा रुंदी तुमची प्रत्येकाची वेगवेगळी राहणार आहे कारण कोणाची शोल्डर 3 असते, कोणाची 3.5 असते, कोणाची 4 असते. तर शोल्डरचं मार्किंग झाल्यावर जेवढं शिल्लक राहते तर तेवढा तुमचा गळा असतो. तर बघा आता माझं किती राहिले मोजून घ्यायचंय तुम्हाला. तर बघा 3.25 आहे. तर तुम्ही खालच्या लाईनवर पण 3.25 पण ठेवू शकता
किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा इंच 0.25 वाढवू पण शकता. तर या ठिकाणी मी 0.25 वाढवणार आहे, थोडंसं बाहेरच्या साईडला वाढवणार आहे. तुम्ही वाढवू शकता, तुम्हाला जर असा पसरून गळा आवडत असेल तर. नसेल पसरून गळा आवडत तर तुम्ही जेवढं इथं आहे तेवढंच तुम्हाला इथं ठेवायचे आणि इथं लाईन ओढून घ्यायची. आता ही लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला इथं हा जो चौकोन आहे तर त्याच्यात तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता तुमचा गळ्याचा आकार जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. आता बघा माझा स्वीट हार्ट गळा आहे, तर मी स्वीट हार्ट गळा डायरेक्ट पण देऊ शकते, असा आकार देऊ शकते. पण तुम्हाला जर अवघड जात असेल आकार देण्यासाठी तर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता. बघा आकार देण्यासाठी ह्या लाईनचा मी सेंटर काढते आणि ह्या सेंटर पासून ह्या सेंटरचा पण मी सेंटर काढते. बघा अशा पद्धतीनं. आणि ही लाईन मी या लाईनला जोडते अशी क्रॉसमध्ये. आणि ही जी लाईन आहे त्याचा पण सेंटर काढायचा आहे. तिथून तुम्हाला खालच्या साईडनं असा आकार द्यायचा आहे, इथून तुम्हाला असा आकार द्यायचा आहे. इथं तुम्हाला पूर्ण जॉईंट करायचं नाही याला, इथून हळूच असं तुम्हाला वरती जायचं. हा झाला तुमचा स्वीट हार्ट गळा. तर तुम्ही अशा पद्धतीनं आकार देऊ शकता स्वीट हार्ट गळ्याचा, तुम्हाला जर आवड जात असेल तर. आणि सोपं जात असेल तर तुम्ही डायरेक्टच हाताने आकार देऊ शकता. तर आता हा झाला आपला गळ्याचा पूर्ण भाग वरती कंप्लीट झालाय. बघा आणखी एक पॉईंट सगळ्यांना कंपल्सरी करायचं आहे. इथं तुमचं 0.25 मायनस झाला असेल तरी पण तुम्हाला आणखी 0.25 खाली जायचं आहे. बघा इथं मी 0.25 मार्किंग केले आणि इथं तुम्हाला अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची गळ्यापर्यंत. बघा मी आणखी 0.25 खाली गेले आणि इथे क्रॉस लाईन ओढून घेतली. तर आता हे झालं आपलं वरचं पूर्ण मार्किंग कंप्लीट झाले. आता आपल्याला इथून खाली टक्साचं मार्किंग करायचंय. तर टक्साचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला अपेक्स ते अपेक्सचं अर्ध करायचंय. तर बघा अपेक्स ते अपेक्स आहे या ठिकाणी माझं 8 इंच. तुम्हाला बघायचं तुमचं किती आहे आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय. तर अपेक्स ते अपेक्सचं अर्ध केल्यानंतर जेवढं येतंय तेवढं मार्किंग तुम्हाला बंद बाजूकडून समोरच्या साईडला मार्किंग करायचंय. तर माझं 8 आहे तर माझं 4 इंचावरती मी इथं मार्किंग केले. आता हे जेवढं आलंय तर त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचं. बघा 4 इंच आले तर मी त्यातनं अर्धा इंच कमी केलं तर किती राहिलं 3.5. तर हे 3.5 इंच आपल्याला खालच्या लाईनवर मार्किंग करायचंय. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला पुढे टक्स घ्यायचा आहे. तर तो टक्स जो आहे तर छातीचा टक्स आपला प्रत्येकाच्या साईजनुसार वेगळा वेगळा असतो. म्हणजे ज्यांची चेस्ट लहान त्यांना लहान टक्स, ज्यांची चेस्ट मोठी त्यांना मोठा टक्स घ्यावा लागतो. पण तो तुम्ही कसं बघणार तर तुम्ही ह्या चार्टमध्ये बघून ठेवू शकता. 28 पासून 35.75 असेल तर तुम्हाला 2.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे. 36 पासून 44.75 पर्यंत असेल तर तुम्हाला 3 इंचचा टक्स घ्यायचा आहे. आणि 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे. तर आता बघा या ठिकाणी चेस्ट आहे माझी 36 इंच, तर मी इथं 3 इंचचा टक्स घेणार आहे. तर हे जे मार्किंग केले आपण तिथून पुढे 3 इंचावरती मार्किंग करणार मी. तुम्हाला तुमचा छातीनुसार टक्स किती येते तो बघायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे. आता मी इथं 3 इंचावरती मार्किंग केले. आता आपण हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊया. आता हे पॉईंट जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय इथून पुढे छातीचं कमरेचं मार्किंग करायचंय म्हणजेच कमरेची फिटिंग. तर बघा कंबर आहे माझी 28 इंच. तर कमरेला आपण काय करतो कंबर भागिले 4. तर बघा कंबर भागिले 4 म्हणजे कमरेचा चौथा भाग. तर 28चा चौथा भाग करायचा आहे तुम्हाला. 28चा चौथा भाग म्हणजे तुम्ही टेप 2दा फोल्ड केला की तुम्हाला चौथा भाग मिळतो. तर माझा येते 7 इंच. 28चा चौथा भाग केल्यावर 7 इंच येते माझं. तुम्हाला तुमची कंबर मोजायची आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे. आणि जेवढं येतंय तेवढं तुम्हाला ह्या लाईन पासून मोजून पुढे मार्किंग करायचंय. बघा 7 इंच आहे तर मी इथं 7 इंचावरती इथं मार्किंग करते. 7 इंच इथं आलं. टक्सच्या एकदम जवळ आलंय. पण हे तुमचं फायनल मार्किंग नाही. आता आपल्याला काय करायचंय इथून पुढे तुमचा टक्स किती आहे तो बघायचा आहे तुम्हाला. माझा 3 इंचाचा आहे. मी इथून पुढे 3 इंच मार्किंग करणार. तर तुमचा 2.5 इंच असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा करायचंय आणि 3.5 असेल तर तुम्हाला इथून 3.5 इंच मार्किंग करायचंय. आता हे झाल्यानंतर इथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ही झाली 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आता तुम्हाला हे वरची लाईन आणि ही खालची लाईन दोन्ही लाईन तुम्हाला जोडून घ्यायच्यात. तर ही झाली तुमची फिटिंग. तुमची फिटिंगची लाईन थोडीशी क्रॉस येणार आहे तर ती येऊ द्यायची आहे. आता ही झाली फिटिंग. आता ह्या जो टक्स आहे तर ह्याला पण तुम्हाला असं थोडासा आकार द्यावा लागणार आहे. तर तो आकार कसा देणार तुम्ही तर तो आकार देण्यासाठी आपल्याला ही जी बाहेरची लाईन आहे आपली ही फिटिंगच्या साईडची जी लाईन आहे तर त्या लाईनचा तुम्हाला सेंटर काढायचा आहे. सेंटर काढायचं आहे आणि सेंटर काढल्यानंतर त्याचा पण तुम्हाला परत एकदा सेंटर काढायचा आहे.
अशा पद्धतीनं. आणि नंतर तुम्हाला हे जे अपेक्स पॉईंट आहे आणि हा सेंटर, तर त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा. असे एकूण तीन सेंटर काढायचे एकाच लाईनमध्ये. बघा 1 2 3 असे 3 सेंटर काढून घेतलेले आहेत आपण. तर सगळ्यात खालून पहिलं जे मार्किंग आहे बघा, कमरेपासून खालचं हे जे पहिलं मार्किंग आहे, तर तिथं आपल्याला बाहेरच्या साईडनं अर्धा इंच जायचंय. तर टेप मी आहे तर तो अशा पद्धतीने ठेवणार आहे. बघा जशी लाईन जाते तर तशी टेप ठेवलाय मी आणि बाहेरच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग केली. तसंच वरती यायचंय आणि इथं 0.25 वर मार्किंग करायचंय. आणि आता हे पॉईंट कसे जोडते मी बघा तुम्ही. हा जो पॉईंट आहे तर तो मी ह्या खालच्या टक्सला जोडणार आहे, खालच्या कमरेच्या लाईनला असा सरळ. आणि हा पॉईंट मी वरच्या साईडला जोडणार आहे आणि हा पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटला जोडायचा आहे. बघा अशा पद्धतीनं. आणि इथून थोडंसं आतल्या बाजूला आकार द्यायचा आहे आणि इथं पण पॉईंट येत असेल तर तो मायनस करायचा आहे. तर हा झाला आपला टक्सचा आकार. आता आपल्याला मोजायचंय, बघायचे दोन्ही साईडचे टक्सची लाईन आपल्या सेम आहे का. तर बघा या ठिकाणी इकडचे आहे 6.5 इंच, तर आपला हा टक्स पण 6.5 इंच आहे का बघायचं. तर त्याच्यासाठी जसा जसा आकार जाते त्या आकारानुसार तुम्हाला टेप वळवत वळवत चेक करायचंय की माझं तुमचं किती आलंय आणि ते कुठं येते ते बघायचंय. माझं 6.5 आहे तर माझं 6.5 बघा इथं येते, इथं आले मी इथं मार्किंग केली. आता मी चेक करणार खाली किती शिल्लक राहिले. बघा या ठिकाणी अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन शिल्लक राहिली, अर्धा इंच त्याच्यावर एक लाईन आहे. आता अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन, त्याचं मी डबल करणार. किती येते बघा, अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन, त्याचं डबल केल्यावर 1.25 येते. जर तुमचा अर्धा इंच येत असेल तर त्याचं तुम्हाला डबल करायचंय. आणि बघा 1.25 डबल केल्यानंतर जेवढं येतं तेवढं तुम्हाला इथं फिटिंगच्या लाईनवर मार्किंग करायचंय. बघा हे जे अंतर आहे तर ते तुमचं 0.25, अर्धा इंचाच्या वर एक लाईन ते 0.75 पर्यंत येऊ शकतं. 0.75च्या वर त्याच्यापेक्षा तुमचं मार्किंग येणार नाही. हे जे अंतर आहे तर ते 0.75च्या वर येऊ शकत नाही तुमच्या साईजनुसार. लहान साईज असेल तर अर्धा इंच येईल, मीडियम असेल तर 0.75, अर्धा इंचाच्या वर एक लाईन, मोठी साईज असेल तर 0.75 येईल. आणि इथं जेवढं येतंय तर तेवढं तुम्हाला मोजायचंय आणि इथं त्याचा डबल करून मार्किंग करायचंय. आता हे मार्किंग झालंय. आता दुसरं मार्किंग हे जेवढं आहे तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. बघा माझं अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आहे, मी तेवढंच इथं पण मार्किंग केलंय. आणि ही जी चेस्ट छातीची लाईन आहे तिथून खाली पण तुम्हाला तेवढंच मार्किंग करायचंय, अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन. म्हणजे जेवढं तुम्हाला इथं आहे तेवढंच तुम्हाला इथं आणि इथं करायचंय. आता हे सगळे पॉईंट मी जोडून घेते. बघा कशा पद्धतीनं जोडते. हा पॉईंट मी अपेक्सला टक्सला जोडणार आहे असा क्रॉस तिरका. आणि हे जे मार्किंग आहे तर ते आपल्याला फिटिंगच्या लाईनला जोडायचे असं. आणि हे जे पॉईंट आहे तर तिथं आपल्याला लाईन ओढायची, पण ती कशी ओढते बघा मी. ह्या पॉईंट जवळ अशी पट्टी आणायची आणि ही जी बाहेरची लाईन आहे तर ती पण तुम्हाला अशी पट्टीला मॅच झाली पाहिजे, अशा पद्धतीनं ठेवायचंय. म्हणजे ही फिटिंगची लाईन आणि पट्टी अशी एका सरळ रेषेत आली पाहिजे. आल्यानंतर तुम्हाला इथे अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तर हे झालं. आता हा जो कमरेचा टक्स आहे पूर्ण आपला कंप्लीट झालाय. आता आपल्याला मोंड्यामध्ये घड्या येतात, क्रीज येतात, तर त्या येऊ नयेत म्हणून आपल्याला इथं आर्म होलचा पण एक टक्स घ्यायचा असतो. तर आर्म होलचा टक्स कसा घ्यायचा आणि किती घ्यायचा बघा. जेवढा तुमचा कमरेचा टक्स आहे, छातीचा टक्स आहे, त्याचा अर्धा मोंड्याचा टक्स असतो. बघा या ठिकाणी माझा 3 इंच आहे तर 3 इंचाचा अर्ध किती होतंय, 1.5 इंच. तर मला इथं 1.5 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. जर तुमचा 3.5 इंचाचा असेल तर तुम्हाला इथं 3.5 इंचाचा अर्ध 1.75चा टक्स घ्यावा लागेल. तर कसा घ्यायचा बघा. तर 1.5 इंच आहे माझं, तर मी ही जी चेस्ट लाईन आहे तर तिथून वर 1.5 इंच मोजणार आहे आणि जेवढं 1.5 इंच जिथे येते तिथे मी मार्किंग केले. आता हे मार्किंग झाल्यानंतर 1.5 इंचाचं पण तुम्हाला अर्ध करायचंय. किती आलं, 0.75 आले. तर ह्या मार्किंग पासून वरती 0.75चं मार्किंग करणार. म्हणजे 1.5 इंचावर मार्किंग केलं, त्याचं पण अर्ध करून तिथून पुढे ते मार्किंग केलं. आता हे वरचा पॉईंट आपल्याला अपेक्स पॉईंटला जोडायचा आहे. हा तर ही पॉईंट मी अपेक्स पॉईंटला जोडलाय. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो मोंड्याचा गोल आकार आहे तर तिथून खाली अर्ध्या इंचावरती असं डॉट डॉट द्यायचे, छोटे छोटे असे डॉट डॉट द्यायचे. आणि तिथून जिथं आपण डॉट डॉट दिलेत तिथून असं आडवं मोजायचंय. जेवढा तुमचा टक्स आहे तेवढं मार्किंग करायचं. माझा 1.5 इंचाचा आहे तर मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केले. आणि हे अपेक्स पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा असा.
आणि ही लाईन थोडीशी तुम्हाला मोंड्याच्या बाहेर जाऊ द्यायची अशी. आता ही लाईन बाहेर गेली, ओढल्याच्या नंतर आपल्याला ही लाईन किती आहे तेवढीच ही लाईन आहे का मोजायचं आणि जिथं येते तिथं मार्किंग करायचंय. बघा ही लाईन किती आहे आपली 6.25 आहे. तर ही पण लाईन 6.25 असायला पाहिजे आणि इथं मार्किंग केली. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक उभा बॉक्स आखायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला अशी पट्टी ठेवायची आणि इथं पण सेम जसं आपण ही लाईन ओढताना बघितलं तसं इथं पण तुमची पट्टी जी आहे तर ती ह्या लाईनला खालच्या लाईनला अशी सरळ मॅच केली पाहिजे आणि मग नंतर तुम्हाला ही उभी लाईन ओढायची आहे. तर ही झाला तुमचा बॉक्स. आता या बॉक्समध्ये तुम्हाला नवीन आकार द्यायचा आहे मुंड्याचा. तर तो कुठले पॉईंट बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे दोन्ही पॉईंट धरून इथं तुम्हाला एक छोटासा गोलाकार द्यायचा आहे. तर गोलाकार देण्यासाठी मी इथं मुंड्याचा फ्रेंच कर्वचा वापर करणार आहे आणि इथं मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा आर्म होलचा पण टक्स जो आहे तर तो कंप्लीट झालाय. आता बघा त्याच्यानंतर ह्या ब्लाउजला आपल्याला पुढचे हुक करायचे. तर पुढचे ज्यावेळेस आपल्याला पुढचे हुक करायचे असतात ना तर त्यावेळेस तुम्हाला अपेक्स पॉइंटला म्हणजे ही जी अपेक्स लाईन आहे तिथं पण एक टक्स घ्यायचा असतो. तर तो टक्स तुम्ही कसा घ्यायचा बघा. तर तो टक्स या ठिकाणी तुम्ही अर्धा इंच 0.75 ते 1 इंचापर्यंत घेऊ शकता. जर तुमची चेस्ट लहान असेल म्हणजे ब्लाउजची जी उंची आहे तुमची तर ती 16 इंच असेल 16 इंच असेल तर तुम्हाला इथला टक्स 0.75चा घ्यायचा आहे. आणि जर तुमची चेस्ट उंची 16 पेक्षा जास्त असेल 17, 18, 19 असेल तर तुम्हाला इथला टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे. तर इथं माझी उंची आहे 16 इंच तर मी इथला टक्स जो आहे तर तो 0.75चा घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी अर्धा इंचाचा पण टक्स घेऊ शकता. तर आता 0.75 म्हणजे काय, तर 0.75चं अर्ध ह्या साईडला आणि अर्ध ह्या साईडला म्हणजेच बघा 3 इंच या 3 लाईन ह्या साईडला 3 लाईन ह्या साईडला छोट्या छोट्या 1 2 3 1 2 3 बघा एकूण सगळा मिळून टक्स आपला 0.75चा झाला पाहिजे. बघा या ठिकाणी 0.75चा टक्स झालेला आहे. आणि आता आपल्याला हे जे मार्किंग आहे तर ते आपल्याला ह्या अपेक्स पॉइंटला जोडायचे. अर्धा इंचचा टक्स घ्यायचा असेल तर तुम्हाला एक साईडला 0.25 दुसऱ्या साईडला 0.25 असं मार्किंग, इकडे 0.25 इकडे 0.25 आणि 1 इंचाचा घ्यायचा असेल तर इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच असं मार्किंग करावं लागेल तुम्हाला. पण ते तुम्हाला उंची जर तुमची 16च्या आत असेल तर तुम्ही इथं 0.75 घ्यायचंय. उंची 16 पेक्षा जास्त असेल तर इथं तुम्ही 1 इंचचा टक्स घ्यायचा. सगळे टक्स देऊन झालेले आहेत, 1 2 3 टक्स देऊन झालेले आहेत. तर आता इथंपर्यंत जी मार्किंग आहे तर ते आपण पाठीमागच्या बऱ्याचशा 1 टक्स ब्लाउज मध्ये हे सगळं शिकलो. प्रिन्सेस कट ब्लाउज पॅक नेक मध्ये पण आपण हा टक्स घ्यायचा कसा ते शिकलो. डीप नेक पॅक नेक दोन्ही मध्ये आपण प्रिन्सेस कट मध्ये आपण पॅक नेक पण शिकलेलो आहोत, डीप नेक पण शिकलेलो आहोत. त्या सगळ्यामध्ये टक्सचं घ्यायची प्रोसेस सेमच आहे. फक्त पॅक नेक असल्यावर तुम्हाला वरचा गळा पॅक नेकच्या पद्धतीने टाकायचा आहे, पण टक्स जो आहे तर तो तुम्हाला सगळीकडे सेमच पद्धतीने घ्यायचा. तर तुम्ही जर पहिल्या दिवसापासून जर कोर्स केला तर तुम्हाला सोपं समजायला आणखी सोपं जाईल आणि प्रॅक्टिस पण तुमची भरपूर होईल आणि एक एक पॉईंट तुमचा जो आहे तर तो लक्षात येईल. तर तरी पण तुम्ही व्हिडिओ जे आहे तर ते मन लावून बघितलात तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. तर आता आपलं हे जे टक्स आहेत तर ते कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला इथं क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचंय. तर क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्यासाठी बघा आपल्याकडे आणखी एक माप असायला पाहिजे. तर ते म्हणजे शोल्डर ते लोअर चेस्ट. अंगावरचं माप घेताना आपल्याला शोल्डर ते लोअर चेस्टचं पण मार्किंग घ्यायला आलं पाहिजे. तर पूर्ण शोल्डर पासून ते लोअर चेस्ट पर्यंतचं मार्किंग बघायचंय तुम्हाला, किती येते ते बघायचंय तुमचं. तर बघा या ठिकाणी माझं शोल्डर ते लोअर चेस्ट आहे 13.50 म्हणजे 13.5. तर त्याच्यामध्ये मला अर्धा इंच वाढवायचंय. तर 13.5 मध्ये मी अर्धा इंच वाढवल्यानंतर 14 इंच येते. तर मी ही जी आपली शोल्डर आणि मायनस केलेली शोल्डर आणि 2.5 इंचाचं मार्किंग आहे त्याचा आपण सेंटर घेतला होता. तर त्याच सेंटर जवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे सरळ उभा आणि ही जी आपली अपेक्स टक्सची लाईन आहे तर त्याच्यावरती मार्किंग करायची आपल्याला. बघा माझी शोल्डर ते लोअर चेस्ट आहे 13.5 तर मी त्याच्यात अर्धा इंच वाढवले 14 आणि इथे मी 14 वरती मार्किंग केले. आता हे झालं आपलं शोल्डर ते लोअर चेस्टचं मार्किंग. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय इथून खाली किती शिल्लक राहिले. बघा या ठिकाणी 3 इंच राहिले. तर सेम ही जी खालची तिरकी लाईन आहे क्रॉस लाईन तर तिथून आपल्याला असंच लाईन नुसार 3-3 इंचावरती मार्किंग करायचे. बघा 3 इंच 3 इंच 3 इंच असं तुम्हाला 3-3 इंचावरती मार्किंग करत जायचंय.
त्याच्यानंतर ही पण लाईन तुम्हाला इथून वरती पण तुम्हाला 3-3 इंचावरतीच मार्किंग करायचे पुढच्या लाईनला पण. आणि हे जे पॉइंट आहेत तर ते तुम्हाला जोडून घ्यायचे. तर आता सध्या आपली क्रॉस पट्टी जी आहे तर ती एकदम सरळच आहे, जोडल्यानंतर ती सरळच येणार आहे. पण जर तुम्हाला इथून थोडासा असा आकार पाहिजे असेल तर तुम्हाला इथून हे जे पॉइंट आहे तर तिथं बनला पाहिजे असं वरती. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही जी आपली क्रॉस पट्टी आहे तर तिथून वरती तुम्हाला मार्किंग करायचं. पण ते किती करायचंय बघा, तुम्ही इथं अर्धा इंच पण करू शकता जर तुम्हाला थोडासाच कर्व पाहिजे असेल तर, आणि मीडियम पाहिजे असेल तर 0.75 आणि जास्त कर्व पाहिजे असेल तर तुम्ही 1 इंच एवढं मार्किंग करू शकता. जास्त पाहिजे असेल तर 1 इंच, मीडियम 0.75 आणि कमी पाहिजे असेल तर अर्धा इंच. पण तुम्हाला हा आकार जो आहे तो द्यायचा आहे कंपल्सरी. मग तुम्ही अर्धा इंचाचा द्या किंवा 0.75चा द्या किंवा 1 इंचाचा द्या, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. मी इथं 0.75चा जो आहे तर तो कर्व देणार आहे. आता हे तर मी 0.75चं मार्किंग केले इथून वरती. आता मी इथं आकार देणार आहे, त्याच्यासाठी मी इथं फ्रेंच कर्वचा वापर करते आणि तुम्ही असा आकार देऊन घेतलाय. तर बघा अशी क्रॉस पट्टीचा आकार आपला तयार होतो या ठिकाणी. आता आपल्याला हे पूर्ण क्रॉस पट्टीचं मार्किंग झालंय, हे पूर्ण आपल्या पुढच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला कटिंग करायचंय. तर बघा हे पूर्ण खालच्या साईडचं आपलं मायनस होतंय, हे पूर्ण मायनस झालेलं आहे, हे पण आपलं पूर्ण मायनस झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याला कटिंग करायचं आहे. तर मी कटिंग कसं करते तुम्हाला नीट बघायचंय. तर हा टक्स कट केलेला आहे आपण. हे 2 टक्स आहेत तर ते आपल्याला कट करायचे नाहीत, त्याला आपल्याला पेपरवरतीच मायनस करायचे. तर ते कसं करायचं बघा. सगळ्यात आधी आपण आर्म होलचा टक्स मायनस करूयात. हा टक्स कट केल्याशिवाय तुम्हाला हा टक्स मायनस करता येत नाही, त्यामुळे हा पूर्ण टक्स तुम्हाला कट करायचा खालचा आणि मग हा मायनस करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं ह्याला असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून तुम्हाला ह्या पॉईंटवर आणायचं आहे असा कागद आणि त्याला असं पूर्ण मायनस करायचं आहे. आणि इथं तुम्हाला एक टाचणी लावून घ्यायची. बघा आपण मोंड्याचा टक्स मायनस केला, सेम तसाच तुम्हाला हा पण टक्स मायनस करायचा आहे. आणि आता आपल्याला हा जो मोंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथंपर्यंत आपलं पूर्ण 1 टक्स ब्लाउजचं कटिंग झालंय. 1 टक्स झाले तर आपण 1 टक्स वरूनच आपण प्रिन्सेस कट करतो. तर प्रिन्सेस कट कसं करायचं बघा. ही जी आपण मोंड्याचा जो टक्स घेतलाय तर त्या टक्सचा आपल्याला हा जो आपण मोंड्याचा टक्स घेतलाय तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. टक्स असा अपेक्स पॉइंट पासून असा फोल्ड करायचा आहे आणि त्याचा आपल्याला तुम्हाला इथं सेंटर करायचं आहे. आता हा सेंटर झाला. आता इथून खाली तुम्हाला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे मोंड्यात. टक्स जिथं घेतलाय तुम्ही मोंड्याचा तिथून खाली अर्धा इंच बघा इथं. आणि त्याच्यानंतर इथून हा जो ह्या लाईनचा सेंटर घेतलाय ना, इथून वरच्या साईडला इथं तुम्हाला 0.25च्या वर एक लाईन म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन कमी एवढं मार्किंग करायचंय. आता तुम्हाला इथं आकार द्यायचा आहे. तर बघा आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट अशा ठेवून घ्यायचा आहे समोरासमोर. बघा आपण देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला हा प्रिन्सेस कट करायचा आहे. पण तरी क्रॉस पट्टी आहे, वरचा जो गोल आकार आहे तर तो पण आपण कटिंग करून घेऊ. हे सगळे पार्ट आहेत आपले तयार झालेले आहेत. तर इथं आपल्याला प्रत्येक पार्टला आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे. तर आपण कुठं कुठं मार्जिन वाढवतो बघा. आपल्याला ही जी गळा आहे आपला तर ह्या साईडला पण मी जिथं जिथं स्टार्ट करते तिथं तुम्हाला पण स्टार्ट करायचंय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. बघा इथं गळा आहे आपला तर ह्या साईडला आपल्याला कशासाठी हुकासाठी मार्जिन वाढवायचंय, हुकासाठी वाढवायचंय. परत त्या दुसऱ्या साईडला आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट जोडण्यासाठी आपल्याला हे दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय. ते आपण अस्तरवरती टाकताना वाढवून घेणार आहोत ह्या साईडला त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी जोडण्यासाठी पण तुम्हाला इथं पण मार्जिन वाढवायचं आहे आणि इथं पण मार्जिन वाढवायचं ह्या साईडला. त्याच्यानंतर हे दोन्ही पण पार्ट जोडण्यासाठी तुम्हाला इथं पण मार्जिन वाढवायचं आहे, इथं पण, आणि ह्या क्रॉस पट्टीवरती तुम्हाला ह्या साईडला पण हुकासाठी, म्हणजे तुमची ही लाईन अशी सरळ येणार आहे तर तुम्हाला इथं पण मार्जिन वाढवायचं आहे.
तर मी ज्या ज्या ठिकाणी स्टार केले तर त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे. तर आता आपण ते वाढवून घेऊयात. तर त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा हे घेऊयात, कपडा. डायरेक्ट कपड्यावरतीच वाढवूयात, पण त्याच्या पण आधी आपण हा जो प्रिन्सेस कट आहे तो कटिंग करून घेऊ. आता पुढच्या भागाचं कटिंग झालंय आपलं. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचंय. पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना बघा आपल्याला कुठला पार्ट घ्यायचा आहे. हा प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो आणि आपला क्रॉस पट्टीची बाजू. कुठली बाजू घ्यायची, ज्या साईडला आपलं हे मार्जिन आहे तर ती साईड घ्यायची. आणि तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस आपले दोन्ही गळे डीप असतात ना, तर ह्या लाईन पासून खाली एक लाईन एवढंच अंतर ठेवायचं आहे आणि तिथं तुम्हाला हा पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे बघा. आणि ही जी बाहेरची फिटिंगची जी लाईन आहे तर ही लाईन आणि हा पार्ट तुम्हाला असा जोडून घ्यायचा आहे बघा. असा बघा, ही आतली लाईन पण आपली एकदम परफेक्ट मॅच केली आहे. आणि ही जी क्रॉस पट्टी आहे तर तिला पण आपल्याला असंच ह्याच्या खाली ठेवून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीनं ही पण क्रॉस पट्टीची पण लाईन तुमची जुळली पाहिजे एकदम अशी बघा. हा जो आपण ह्या पद्धतीनं हा जो पूर्ण प्रिन्सेस कट आहे, ही क्रॉस पट्टी आहे खालची, तर तुम्हाला अशा पद्धतीनं ठेवून घ्यायची आहे. ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडनं पण एक लाईन ओढून घ्यायची अशी. जशी जाते तशी तुम्हाला लाईन ओढून घ्यायची. पण एखादी हे मार्जिन वाढवण्याच्या आधीच तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. असं मार्जिन वाढवल्यानंतर ठेवायचं नाही. मार्जिन वाढवण्याच्या आधीच हे पार्ट तुम्हाला असे ठेवायचे एकाखाली एक आणि अशी लाईन ओढून घ्यायची. ते वरच्या साईडला पण तुम्हाला जसा आकार जातोय त्या आकारानुसार तुम्हाला साखून घ्यायचंय. आणि आता हा जो मोंड्याचा आकार आहे तर तो तुम्हाला ह्याला जोडायचा आहे खालच्या लाईनला. आणि इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्हाला इथं ठेवायचंय. तर मोजून घेऊयात आपण किती आहे बघा. 1.25 आहे, तर मी सेम तेवढंच 1.25 इथं मार्किंग करते. तुम्ही ह्याच्यात अर्धा इंच वाढवू पण शकता तुमच्या आवडीने. तुम्हाला उंची पाठीमागची कमी ठेवायची असेल, कमी करायची असेल तर तुम्ही इथं वरती अर्धा इंच जाऊ शकता, 1 इंच जाऊ शकता. तर मी जेवढी आहे तेवढीच ठेवणार आहे. आणि इथं मी अशी सरळ लाईन ओढून घेतली बघा. इथंपर्यंतच घेतली आहे, इथून क्रॉस आहे, इथून सरळ लाईन ओढून घेतली. आता आपण काय करूयात, गळ्याचा आकार देऊया. तर बघा पाठीमागचा जो बेल्ट आहे तर तो तुम्ही ठरवायचा आहे, तुम्हाला मोजायचा आहे किती आहे. तर बघा या ठिकाणी माझा पाठीमागचा बेल्ट आहे 4 इंच. तर त्या बेल्टमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे. जर तुमचा 3.5 असेल तर तुम्हाला 4.5 वर मार्किंग करायचं आहे. आता माझा 4 आहे तर मी इथं 5 वरती मार्किंग करणार आहे आणि इथं मी वरच्या साईडला मार्किंग करणार आहे आणि इथं एक लाईन ओढून घेणार आहे. आता ही लाईन ओढल्यानंतर तुमची वरची गळारुंदी मोजायची. तुम्हाला किती आहे, ही जेवढी गळारुंदी आहे बघा 2.5च्या वर एक लाईन आहे, तेवढीच मी इथं ठेवते. 2.5च्या वर एक लाईन. आणि जर तुम्हाला पाठीमागचा गळा पसरून करायचा असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच वाढवू शकता, बाहेर जाऊ शकता आणखी. तर मी इथं बाहेर गेलेली आहे आणि मी इथं अशी क्रॉस लाईन ओढून घेणार आहे. आता तुम्हाला ह्याच्यात आकार द्यायचा आहे. तर आपला पाठीमागचा गळ्याचा आकार आहे गोल गळा, तर मी या ठिकाणी आकार देऊन घेते. तुम्ही इथं तुमच्या आवडीने कोणताही आकार देऊ शकता. आता या ठिकाणी आपल्या पाठीमागच्या भागाचं पण पूर्ण मार्किंग झालंय. आता आपण हा पार्ट पण पाठीमागचा भाग पण आपण कटिंग करून. तर बघा आपला पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी आहे, तयार आहे. याला तुम्हाला कुठेही काही मार्जिन वाढवायचं नाही, जशाला तसं बंद बाजूने ठेवून कट करायचं आहे. तर सगळ्यात आधी इथं मी अस्तर घेतलेला आहे. अस्तर मी इथं डबल फोल्ड करून ठेवलेला आहे. ही साईड आपली बंद बाजू आहे आणि बंद बाजूच्या साईडला मी गळा येऊ दिलाय आणि गळा ठेवून अशा पद्धतीनं आपल्याला जशाला तसा हा पार्ट ठेवायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे दुसरे पण पार्ट जशाला तसे ठेवून सगळ्यात आधी आखून घ्यायचेत. आणि ज्या साईडला मी स्टार केलेला आहे त्या साईडला मी सांगितल्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं मी दुसरा पण पार्ट जो आहे तर तो ठेवत आहे. तुम्हाला कपडा वाचवायचा आहे, कपडा वाचवून तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे तो पार्ट आणि अर्धा इंच मार्जिन पण तुम्हाला सगळीकडून वाढवून घ्यायचं आहे. जिथं जिथं मी स्टार केले तर त्या ठिकाणी सगळीकडून मी इथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतले. तर बघा आता आपली क्रॉस पट्टी राहिली तर ती क्रॉस पट्टी आपण एका सेपरेट कागदावरतीच पेपरवरतीच आपण वाढवून घेऊयात आणि मग नंतर ती अस्तरवरती ठेवू. तर बघा सगळ्यात आधी मी इथं दोन्ही क्रॉस पट्ट्या अशा जोडून इथं टाचणी लावून घेतली आहे. आता आपल्याला ही क्रॉस पट्टी आपल्याला ह्या पेपरवरती ठेवायची. पण ठेवत असताना बघा मी स्टार केलेल्या बाजूला दोन्ही साईडला तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी मी एका साईडनं अर्धा इंच अंतर सोडले एक्स्ट्रा आणि मग ती क्रॉस पट्टी ठेवली. तर बघा अशी तिरकी गेली आहे तर ती जशी जाते तशी जाऊ द्यायची, परंतु ठेवताना आपल्याला सरळ अंतर सोडायचं एक अर्धा इंच. आणि सगळ्यात आधी मी जसा आकारा जातोय तसं मी लाईन इथं ओढून घेतलेली आहे.
नंतर आपण इथं अर्धा इंच वरच्या साईडला मार्जिन वाढवणार आहोत. तर बघा आपल्याला हे 2 पार्ट घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी आपण हे अर्धा इंच वरून वाढवून घेऊयात. तर बघा ह्या साईडला आणि ह्या साईडला वाढवून घेतलेलं आहे. ही एक साईड राहिली. तर अशा पद्धतीनं मी वरच्या साईडनी पण आकार जातोय त्या आकारानुसार अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, हे जे 2 पार्ट आहेत आपण आता घेतलेले, तर ते पार्ट आपल्याला ठेवायचे आहेत. बघा खालची मेन लाईन आहे, मी मार्जिन वाढवलेलं नाही, त्याच्या खालची लाईन घेतली आहे आणि तिथं मी असा आकार ठेवला आहे आणि जिथं एंड होतं आहे तिथे एक मार्क केलं आहे आणि तिथून पुढे हा पार्ट ठेवला आहे आणि जिथं आपलं शिलाई मार्जिन आहे आणि पार्ट संपतो तिथं अशा मार्किंग करून घेतलेल्या आहेत. खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच सोडून कंबर भागिले 4 करायचं आहे. जेवढं येतं आहे तेवढं मार्किंग करून तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि असं मार्किंग करून आपल्याला फिटिंगच्या लाईन जोडून कट करायचं आहे जशाल तसं. तर ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली आहे. आता आपण ह्याला अस्तरवरती ठेवून कट करूयात. जिथं ॲडजस्ट होते तिथं ठेवायचं आहे आणि जशाला तसा पार्ट आखून घ्यायचं आहे आणि हे सगळे पार्ट जे आहेत तर ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कट करून झाल्यानंतर हे पार्ट आपल्याला शिवायचे कसे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी ब्लाऊज कसे शिवायचे याचे डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती खूप अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पण बघून तुम्ही शिवू शकता ब्लाऊज, पण मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर बघा सगळ्यात आधी आपण पुढचा भाग घेतला आहे मी गळ्याचा. तर इथं मी गळापलटी करून घेते. तर गळ्याच्या साईडनं सरळ ब्लाऊज पीसवरती मी इथं अस्तर ठेवले आणि अर्धा इंचाचं अंतर ठेवून गळ्याच्या आकारानुसार टिप मारून घेतली. आता इथं छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे हा गळा आपल्याला पलटी करायला सोपं जाईल. तर गळा पलटी करून झाल्यानंतर हा पार्ट पूर्ण जोडून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन कपडा. तर आणि फिनिशिंग येण्यासाठी इथं तुम्हाला दाबटीप पण देऊन घ्यायचे. दाबटीप दिल्यानं गळा जो आहे तो तुमचा व्यवस्थित पलटी होतो. तर बघा ब्लाऊज कसा शिवायचा ह्याच्यावरती खूप सारे डिटेलमध्ये व्हिडिओ मी दाखवलेले आहेत. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज पण कसा शिवायचा हे पण मी तुम्हाला शिकवले आणि त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थित गळापलटी कसा करायचा, हुकपट्टी कशी बसवायची, बटनपट्टी कशी बसवायची, फिटिंग व्यवस्थित कशी करायची, बाही कशी बसवायची, हे सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त क्रॉसपट्टी जो अटॅच करायची हे सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं. तर बघा फ्रंट दुसऱ्या साईडला पण मी इथं अस्तर जोडून घेतले आणि हे दोन्ही पार्ट मी जोडून घेणार आहे ह्या पार्टला. तर आता ह्याच्यानंतर आपण ह्याला तुम्हाला जिथल्या तिथं प्रेस कसं करायचं हे सुद्धा मी डिटेलमध्ये आपल्या व्यवस्थित एक ट्युटोरियल बनवलं आहे त्याच्यावरती मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर बघा आता मी इथं क्रॉसपट्टी जोडत आहे. तर क्रॉसपट्टी कशी जोडायची तर ते तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. तर कटोरी ब्लाऊजमध्ये पण आपण सेम ह्याच पद्धतीनं क्रॉसपट्टी जोडतो. सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला पण ह्या ब्लाऊजला पण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आणि कटोरी ब्लाऊजला कशी क्रॉसपट्टी जोडतात त्याचा पण मी व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे. तर तो पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आणि इथं आय बटनमध्ये पण मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ह्याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं आहे सेम त्या पद्धतीनं तुम्हाला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा दोन्ही साईडनं अस्तर पण आणि मेन कपडा दोन्ही बाजूंनी मी क्रॉसपट्टी जोडली आहे. आता आपल्याला इथं पलटी करायचं आहे. तर मी रोल करणार आहे. वरचा पूर्ण रोल करून अशा पद्धतीनं छोटा करायचा आहे आणि क्रॉसपट्टी ओपन करून त्यात आतल्या साईडला जाऊ द्यायचं आहे आणि बाहेरून अर्धा इंचाची टिप मारायची आणि टिप मारल्यानंतर तुम्हाला पूर्ण आतला पार्ट बाहेर ओढून काढायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी आपली जोडून तयार होते आणि फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर प्रिन्सेस कट किती छान दिसत आहे आणि दोन्ही साईडला पण मी या ठिकाणी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. आणि हा आहे आपल्या ह्या ब्लाऊजचा फायनल लुक. तर तुम्ही अंगात घातल्यानंतर ह्या ब्लाऊजची फिटिंग कशी बसते हे तुम्ही बघू शकता. नेक पण अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं बसलेला आहे, शोल्डर खाली उतरत नाही आहे आणि गळा पण आपला कुठेही लूज झालेला नाही आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मार्किंग कटिंग केलं तर तुमच्यासुद्धा ब्लाऊजची फिटिंग एकदम छान बसणार आहे. मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.